श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि मैत्रिणींनो, उद्या आहे 1 ऑगस्ट आणि उद्या आहे शुक्रवार दुर्गाष्टमी आणि श्रावणातली दुर्गाष्टमी असल्यामुळे आपल्या सगळ्या मैत्रिणींनी दुर्गा सप्तशती पाठाचं म्हणजे वाचन करावं, एक पाठ नक्कीच करावा। आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी 11 लवंगांचा उपाय मी सांगितलेला आहे, तो तर नक्की करा। आणि ज्यांनी आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरलेली नसेल तर त्यांनी कुलदेवीची ओटी उद्याला भरा। पण जास्तीत जास्त ताईंनी मैत्रिणींनी उद्या दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं हे करा, पाठ करा, कारण की उद्या आहे सगळ्यात मोठी दुर्गाष्टमी, लक्षात ठेवा। हीच माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। आणि 11 लवंगांचा उपाय कसा करायचा तो व्हिडिओ सुद्धा मी शॉर्टला टाकलेला आहे, नक्की जाऊन बघा। आणि ज्यांना पाठ करणं शक्य नसेल त्यांनी कुंकुमार्चन करायचं। परत एक माळ नवार्ण मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये या मंत्राची एक माळ तर नक्की करा। किती 5 ते 10 मिनिटं लागतात। आणि हे बघा, वेळ काढलं तर सगळं होतं, पण काही ना काहीतरी उद्याला सेवा ह्या करा। कारण ज्यांना कुलदेवीला मळपीठावर जाऊन म्हणजे त्यांची सेवा करणं किंवा ओटी भरणं होत नाही त्यांनी घरच्या घरी या सेवा करा। आणि कसं असतं, कुलदेव आणि कुलदेवी हे आपल्या घराचे म्हणजे आई वडील असतात, लक्षात ठेवा। त्यामुळे त्यांची सेवा ही आपल्याला करायची असते। आणि उद्या श्रावणातली दुर्गाष्टमी असल्यामुळे ही या सेवा नक्कीच करा।